चला मित्रांनो, आज आपण हजेरी घेऊया. रोल नंबर 1 अर्पिता गुडे. यस सर. रोल नंबर 2. यस सर. अरे असं का व्हायला लागले? जरा मान वर करून बघावंच लागेल. मला वाटतंय नेमकं हजेरी कोण देतोय, काय होतंय. रोल नंबर 3. यस सर. आला का? सगळ्यांची हजेरी घ्यायचं काय तूच ठरवलं का आज? हा, काय दुसरी मुलं कुठे गेली? मला माहिती आता. तुझ्या मैत्रिणी कुठे गेल्या? मग कुठे गेल्या तुझ्या मैत्रिणी? मला माहित नाही. बरं जाऊ दे, असू दे. आपण इंग्लिशचा क्लास पूर्ण करूया आज, बरं का? तर मग मला सांग अर्पिता, इंग्लिशमध्ये इट हा शब्द कुठं वापरला जातो? हे भिताडाला बांधकाम करताना. इट शब्द वापरतात. हं. देवा, कसं व्हायचं माझं आता? एवढी हुशार मुलगी जर माझ्या वर्गात असली तर नेमकं मी हिला शिकवू का तिच्याकडनं मी शिकू हीच मला कळलं नाही. काय करू देवा, तूच सांग आता. काय झालं सर? आता काय सांगू तुला? मलाच एकदा फिरसे आणखी एकदा ट्रेनिंग घेऊन यावं लागेल की विद्यार्थिनीला कसं शिकवायचं. अहो सर, हं, इट हा शब्द कुठे वापरते तुम्हाला माहित नाही? मला माहिती म्हणून तर तुला विचारतोय मग बाळा. सांगा की. जर तुला सांगितलं तर तू हुशार होशील, बरोबर का? मग तुम्हाला हुशारच होऊ द्यायचं नाही तर शिकवा लागेल अहो कशाला. अगं तुला हुशारच बनवायचे मला. मला माहितीये तुमची चाल कशी आहे ती. काय झालं? जे चाललंय ना तिथं पाय वाढायचं काम करता तुम्ही. मला माहितीये इट हा शब्द कुठे वापरला जातो. इट हा शब्द जेवणासाठी वापरला जातो. वा 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 अर्पिता, मला हीच ऐकून घ्यायची तुझ्याकडनं अपेक्षा होती. राहू द्या. उत्तर आले कोणाला बी सांगायला होती. पण का तसं नाही. सांगितलं नाही मग? मग तू कशी हुशार होणार? कशी बरोबर का? होणार? मला माझं ध्येय एकच आहे, माझी विद्यार्थिनी हुशार झाली पाहिजे. त्याला काय अख्ख्या सांगितलंच नाही. ते कसं मनानं हुशार होईल? मग आता कसं काय सांगितलं बघू मनानं? ते मला आमच्या पप्पाने सांगितले. तुमच्या पप्पाने सांगितलंय? वा वा वा, तुझे पप्पा खूप हुशार आहेत बर का? आमचं घड्याळ हं, आमच्या पप्पाने शिकवलंय मला. घड्याळ शिकवलं? हं. कसं तुम्ही कसं सर शिकव असून तर तुमचं काय उपयोग हो? कसं शिकवलं घड्याळ नेमकं? आमचे पप्पा म्हणलं ज्याच्यावर काटा आहे का हं बारका एकदम काटा असते म्हणलं. हं ती काटा कुठे बघायचा म्हणलं. हं आणि एकदम मोठा काटा असतो ना हं हं हं. ती सेकंद काटा असतोय म्हणलं. बर. ती सारखा फिरत राहतो म्हणलं. हो, म्हणजे त्याला काय काम नसतं, मोकार टाइमपास आणि करतो. त्याच्यापेक्षा थोडा बारका काटा आहे का हं तो हं अर्धा तास झाला, तास झाला, ती मिनिट काटा आहे म्हणलं. हं आणि एवढं असते ती तास काटा आहे. हं. आणि कसं म्हणलं बारका काटा ज्याच्यावर हाय तेवढं तेवढ्या वाजलं. वाजल्या नाही त्या. हं ज्याच्यावर हाय का काटा बारका हं आणि ती मोठा काटा बारावर गेला की मनाचं वाजलं. हं तेवढं वाजलं म्हणायचं. बरोबर आहे, बरोबर. आमचे पप्पा लय हुशार होत खरंच.